बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस शहराध्यक्ष आसिफउद्दीन बाबा खतीब, अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे, सतीश मोरे, शिवसेना नेते मदन परदेशी, सचिन माने यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांची सदिच्छा भेट घेत ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या। बीड लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि या राज्याच्या निकालामध्ये बीड लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे यांनी दणदणीत विजय मिळवला आणि आज आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला भेटण्यासाठी आपल्या निवासस्थानी 2 दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला आहे। संपूर्ण जनता दरबार या ठिकाणी भरलेला आहे आणि पूर्ण बीड जिल्ह्यातून मतदार आणि हितचिंतक, राष्ट्रवादी काँग्रेसचे हितचिंतक व इतर पक्षाचे हितचिंतकसुद्धा बजरंग बाप्पाच्या भेटीला येत आहेत। याविषयी आपण बजरंग बाप्पाकडे जाणून घेऊया। बाप्पा, आपण विजयानंतर आपण आज सर्व मतदारांना भेटीगाठी घेतात, काय वाटतंय? बीड जिल्ह्यातल्या जनतेचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानणार आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेने मला माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला देशाच्या उच्च सभागृहात जाण्याचा बहुमान केला किंवा मान दिला। त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जनतेचे मी आभार मानणार आहे। आणि आज मी विजयी झाल्याच्यानंतर दिल्लीला जाऊन बाकीच्या काही फॉर्मॅलिटी असतात त्या कंप्लीट करून आलो। त्याच्यानंतर आता जे मला अधिवेशनच्या सुरू व्हायच्या मधला जो काळ आहे तो मी या जिल्ह्यामध्येच अवेलेबल असणार आहे। त्याच्यातले 2 दिवस आज केजला थांबणार आहे। पाऊस पण आहे, लोक येत आहेत। त्या दिवशी लोकांचे खूप हाल झाले। 144 लागू केल्यामुळं जिल्ह्यात कुठं बाकी सत्कार घेणं किंवा काही करता येत नाही। त्याच्यामुळं आज आम्ही घरी सर्व जे येते त्यांना भेटलं तर पाहिजे आणि भेटायचे कार्यक्रम करू। बीड जिल्ह्यामध्ये जो लोकसभेला चमत्कार पाहायला मिळाला तसंच आता काही आणखी 4-5 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तर तो प्रकार आता येणारा काळ कसा असेल? आता नाही, हा चमत्कार नव्हता, हा लोकांनी घडवलेला इतिहास आहे। हा चमत्कार कुठं आहे? त्याच्यामुळे बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचाच आहे आणि राष्ट्रवादीचेच पुढं आमदार पण निवडून येणार। त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। अच्छा, येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे सर्वाधिक उमेदवार बहुतांशी विजयी राहतील आणि 2 दिवस बजरंग बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहेत। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अभिजित लोमटेसह सतीश मोरे, अंबाजोगाई।